नुकताच एक व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्यामध्ये स्वाभिमान आणि आत्मसन्मान ह्यातला फरक सांगितला होता. पण मला थोडंसं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडं वेगळा फरक वाटला त्यातला. त्यांनी जो सांगितला होता तो त्यांच्या दृष्टीने योग्य होता, पण मला थोडंसं वेगळ्या प्रकारे ते असावं असं वाटलं. आता ते कसं असावं असं वाटलं तर ते मी आता सांगत आहे. बेसिकली आपण बघतो की 3 गोष्टी असतात. एक अभिमान, दुसरा स्वाभिमान आणि तिसरा आत्मसन्मान. तर अभिमान, मी आता एक उदाहरण देतो. यातून या तिन्ही गोष्टी मी स्पष्ट करतो. तर पहिली गोष्ट काय आहे की समजा एक कोणतरी असे चांगले हे आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे भेटायला काही लोक येत असतात आणि बाहेर रिसेप्शन मुलगा किंवा मुलगी असते आणि तिथं आलेली काही लोक आहेत. मग ते एक व्यक्ती आली की ती रिसेप्शनशी बोलली की मला साहेबांना भेटायचं आहे. तर रिसेप्शननं सांगितलं की ही 3 लोक आहेत, ती गेल्यानंतर मग तुमचा नंबर बसून घ्या. तर ती व्यक्ती काय म्हणली, नाही नाही मला आत्ता भेटलं पाहिजे, मला थांबायचं नाही आहे, साहेब भेटणार आहेत काय, नाही तसं नाही आहे, तिघांचा नंबर झाल्याशिवाय काय भेटू शकत नाही, नाही मग राहून तिकडं जातो माझे, म्हणून ती निघून गेली. हा काय आहे, हा अभिमानाचा भाग आहे. म्हणजे त्या व्यक्तीची अपेक्षा काय होती की मला आलं की नंबर मिळाला पाहिजे, मला बाकी कोण वेट करतायत काय आहेत मला त्याच्याशी देणं घेणं नाही, मला भेटलंच पाहिजे. नाही भेटत ना मग नाही, मला नाही, आय एम मी त्यासाठी नाही आहे तयार. हा अभिमान, अहंकार जो म्हणतो ना, अशा पद्धतीचा असतो. आता दुसरी व्यक्ती त्याच पॅटर्ननं आली, ती पण म्हटली की मला साहेबांना भेटायचं. रिसेप्शननं सांगितलं की बसा, 3 व्यक्ती आहेत, ह्या झाले की तुमचा नंबर आहे. ती व्यक्ती म्हणली ठीक आहे बसतो. 3 झाले की मला आत पाठवलं पाहिजे. ठीक आहे बस. 1 2 3 नंबर गेले. गेल्यानंतर तिसरा नंबर गेल्याबरोबर साहेबांचा एक मित्र आला. रिसेप्शनला भेटलं की मला साहेबांना भेटायचं आहे. मग रिसेप्शन म्हणले हां सर थांबा, हा एक नंबर आहे, मग नाही मला जरासं लवकर जायचं आहे, मला पुढचं एक काम आहे. मग ती जी बसलेली व्यक्ती होती ती काय म्हटली, नाही मी थांबलो आहे ना, 3 व्यक्ती गेल्यानंतर माझा नंबर तुम्ही सांगितलं आहे, मला आता पाठवा. ती मित्र असतील, ठीक आहे मी जाऊन येतो, 5 मिनटाचं काम आहे, त्यानंतर त्यांना पाठवा. तर रिसेप्शन म्हटली नाही जरा मित्र आहेत जाऊन येऊन देत ना. ती व्यक्ती म्हणली नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 झाले की माझा नंबर घ्यायचा आहे, आता घ्यायलाच पाहिजे, मला काही हे नाही. रिसेप्शन म्हणली की नाही जरा ही साहेबांची मित्र आहेत खास, यांना जायला लागणार आहे, भेटून येऊन द्यात, मग तुमचा नंबर घेतो की. म्हणजे मला पाठवा अन्यथा मी जातो. मग रिसेप्शननं मित्रांना पाठवलं, ही व्यक्ती उठली आणि गेली निघून. म्हणजे काय, ही व्यक्ती म्हणजे स्वाभिमानी. तिनं तुम्हाला सांगितलं होतं की 3 नंबर गेल्यानंतर माझा नंबर आहे, मला तिथं पाठवलंच पाहिजे. तुम्ही जर पाठवत नसाल, दुसऱ्या कोणाला तरी नंतर आलेल्याला पाठवत असाल, तर मग मी ते नाही ॲक्सेप्ट करत, माझं मी निघून जातो. ही स्वाभिमानी व्यक्ती. आता तिसरी आत्मसन्मानी व्यक्ती कशी असते, सेम पोझिशन, 3 लोक वेट करत आहेत, ती व्यक्ती आली, साहेबांना भेटायचं आहे, रिसेप्शननं सांगितलं की 3 नंबर आहेत, ते झाल्यानंतर तुम्ही जावा. ठीक आहे म्हटली, बसले. परत तशीच सिच्युएशन, तिघं गेली, साहेबांचा मित्र आला. मित्र आल्यानंतर रिसेप्शननं सांगितलं की असं असं मित्र आहेत, ते त्यांचे जरा 5 मिनटात येतात जाऊन. ती म्हटली व्यक्ती नाही माझा नंबर आहे, तुम्ही त्यांना आता कसं घ्यायला लागलाय, नाही नाही 5 मिनटात येतात. बरं ठीक आहे पाठवा. खरं आता ते गेले की माझाच नंबर घ्यायचा, कुणी आलं तरी सोडायचं नाही. ठीक आहे म्हणे. ती व्यक्ती जाऊन आली मग ही जाणार तोपर्यंत रिसेप्शनने सांगितलं नाही साहेब जरा लंचसाठी ब्रेक घेतलेले आहेत, ते अर्धा तास तुम्हाला बसावं लागणार. मग ती व्यक्ती नाराज झाली, म्हटली काय माझा नंबर होता त्यावेळी तुम्ही पाठवलं नाही आणि मला आता आणि आणखी अर्धा तास बसवला, खूपच हे झालं. तर आता सांगतो, लास्ट सांगतो, आता कुणी जरी आलं तरी अजिबात पाठवायचं नाही कोणत्याही परिस्थितीत, लास्ट सांगतो. ठीक आहे. अर्धा तास बसली ती व्यक्ती.
साहेब आले तोपर्यंत आणखीन एक कोणतरी साहेबांची रिलेटिव्ह आली. मग ती आत जाण्यासाठी रिक्वेस्ट करायला लागली रिसेप्शनला. रिसेप्शन सांगायला नाही यांचा नंबर आहे, यांना अगोदरच पाऊण तास वेट करायला लागले एक्स्ट्रा, त्यांना पाठवून. नाही नाही सांगा तुम्ही सरांना तर सांगा आता की असं असं मी आलो आहे म्हणून बघा त्यांना जरा ऐका. ती रिसेप्शन आत गेली, सांगितली, बाहेर येऊन सांगितलं की नाही यांना पाठवा सांगितले. मग काय ती बसलेली व्यक्ती म्हटली बघा मी किती वेळ थांबलो आहे, पाऊण तास थांबलो आहे, यानंतर आता मी थांबू शकत नाही. मी तुम्हाला अल्टिमेट दिलं होतं की आता मग मला कोणत्याही परिस्थितीत घ्यायलाच पाहिजे, तरी तुम्ही मला अशी रिक्वेस्ट करू शकत नाही. आता हो बरोबर आहे पण आता पाठवतो काय एकच आहे मग तुमचाच नंबर. नाही मी नाही थांबू शकत, तुम्ही पाठवा त्यांना. आणि ती व्यक्ती निघून गेली. ही आत्मसन्मानी व्यक्ती होती. तर हा आहे हा फरक. पहिली जी होती ती अभिमानी व्यक्तीला काय होतं की नाही मला आलं की नंबर मिळालाच पाहिजे, बाकीचं काय मला सांगायचं नाही. स्वाभिमानी व्यक्ती काय होती की मला जिथं माझं सांगितलं ना तिथं अचूक मिळालंच पाहिजे, त्यात कुठलाही प्लस मायनस मला चालणार नाही. ठरले ना तर ठरले, एक सुद्धा त्यात मायनस प्लस. ती स्वाभिमानी व्यक्ती असते की तिला सगळं अगदी करेक्टच पाहिजे असते. आणि तिसरी असते ती आत्मसन्मानी व्यक्ती काय असते की ती तुम्हाला चान्स देते, ठीक आहे आपण थोडंसं ॲडजस्ट करूया, एकदा दोनदा करते, पण लास्टला ती अल्टिमेट देते की आता ह्यापुढे मी करणार नाही ॲडजस्टमेंट, मी इथंपर्यंत सहन करू शकतो. आणि मग ती त्यानंतर विड्रॉ होते. तर ही जी वेळ आहे आत्मसन्मान राखण्याची, भले तुम्ही अभिमानी असू नये आयुष्यात, मी एवढं सांगेन की अभिमानानं काय फारसं फायदा होत नाही आपल्याला, खूप तोटेच होतात आणि ती चांगलं आहे असं मला नाही वाटत. स्वाभिमानी असावं पण ते तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या पद्धतीचे आहात का. स्वाभिमानानं जगण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप काही गोष्टी तुमच्याकडे आवश्यक असतात, त्या पद्धतीने तुम्ही मग असेल तर तुम्ही स्वाभिमानानं नक्की जगू शकता. त्याबद्दल ज्याचा त्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण आत्मसन्मानानं बाकी प्रत्येक व्यक्तीनं जगलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुमचा आत्मसन्मान जर नसेल तर तुमच्या जगण्याला अर्थ फारसा राहत नाही. मग काही लोक म्हणतील की आमच्याकडे जगायची इच्छा आहे आत्मसन्मानानं, पण अशी परिस्थिती आहे की आत्मसन्मानानं मी जगू शकत नाही काही कारणास्तव. असंही होऊ शकतं, कारण परिस्थिती माणसावर कोणती कशी कधी असेल काही सांगू शकत नाही आपण. तर मी त्यांना असं सांगेन की आज जरी तुमच्याकडे आत्मसन्मानानं जगण्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही आत्ता ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीमध्ये तुमच्या मनात कायम हा विचार पाहिजे की मला एक ना एक दिवस आत्मसन्मानानं जगायचं आहे आणि माझी त्या दिशेने वाटचाल पाहिजे. समजा तुम्ही हायवेवरून चाललाय आणि साईडला एक कच्चा साधा रस्ता आहे, तुम्हाला जर काही व्यक्ती हायवेवर चालू देऊनात गाडी, तुम्हाला कायम त्या कच्च्या रस्त्यावरच ढकला लागले, तर तुम्ही असं करायचं नाही की आपल्यासाठी हायवे नाहीच आहे, आपल्या आयुष्यात एक कच्चाच रस्ता आहे, नुसता संघर्षच आहे, नुसता त्रासच आहे आणि मला त्याच दिशेनं जायचं आहे, असा जर माइंडसेट केला तर तुम्ही कधीच हायवेवर जाणार नाही. तर तुमचा माइंडसेट कसा पाहिजे की हा माझा आत्मसन्मान त्यांनी मोडीत काढलाय, पण मला एक ना एक दिवस माझा आत्मसन्मान मिळवून त्या हायवेवर मला जायचंच आहे. हळू जाईन, वेगानं जाईन, फार कसंही जाईन माझ्या पद्धतीनं, जेवढं माझं स्पीड आहे त्या पद्धतीनं, पण माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच पाहिजे की मला एक ना एक दिवस त्या हायवेवर आत्मसन्मानरूपी हायवेवर जायचंच आहे. आणि त्यासाठीच मी आज जरी या संघर्षातून या कच्च्या रस्त्यातून जात असलो तरी माझं ध्येय ते आहे. तरच तुम्ही तिथे पोहोचशीला. आणि ज्या दिवशी तुम्ही आत्मसन्मानानं जगायच्या ध्येयापर्यंत जाताय त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला जगण्याचा आनंद मिळेल, ऊर्जा मिळेल आणि मग तुम्ही खऱ्या अर्थानं आपलं जीवन जगायला लागाल. कारण आत्मसन्मान हा अतिशय महत्त्वाचा आहे माणसासाठी आणि तो आज जरी नसला तर तो मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आणि आज जर तुम्ही ते मिळवू शकत असाल तर ते मिळवा. कारण तुम्ही जर आत्मसन्मान तुमचा बाजूला काढला तर तुमचा बाजूलाच जग काढायला लावेल. त्यामुळे तुम्ही जर शक्य असेल तर मिळवा आणि नसेल तर त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्नशील राहा. तर ही माझ्या दृष्टीनं डेफिनेशन होती की स्वाभिमान, स्वाभिमान आणि आत्मसन्मानची. थँक्यू.